मला वाटलंच तू त्याशील. सांगितलं का नाहीस? अगं मी काही बोलू नकोस. मी सांगितलं होतं ना मी पाहुणी नाहीये. वाटेल ते काम सांग. मग का नाही सांगितलंस? हो ठीक आहे पण मला काय ऐकायचं नाहीये. खाली जा, मी पापड आणते. अगं नको मी खाली जा, मी पापड गोळा करून आणते. दे इकडे, मी धरतो. काही गरज नाहीये. राईट, बरोबर आहे. ऍक्च्युली मी तुझ्यावर इतक्या टेन्शनचा आणि आपल्या जुन्या आठवणींचा ऑलरेडी इतका भार पडलाय की त्या भारासमोर, त्या भारापुढे हे वजन काहीच नाही ना. एक मिनिट. मला जाऊ दे जय. नाही, मी तुला इथून जाऊ देई नाही ग, पण माझ्या मनातून जात नाहीये त्याचं काय? आशू, सतत आठवत असतं ग मला आपल्या पूर्वीचे दिवस, आपलं अफेअर, आपलं एकमेकांवरचं प्रेम, जे मला तेव्हा लक्षातच नव्हतं आलं. आणि आता तर तुझ्याशिवाय, तुझा विचार केल्याशिवाय राहतच नाहीये का. आशू, आय लव्ह यू. आय सिरियसली लव्ह यू आशू. तुला माहितीये मी इतका सध्या खुश काय? कारण या लग्नाच्या निमित्ताने का होईना पण तू या घरात वावरतीयस, माझ्या सतत नजरेसमोर आहे. आशू, आय सिरियसली लव्ह यू. मला माहितीये मला हे फार फार उशिरा कळलं, पण उशिरा का होईना मला हे कळून चुकलंय की मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ओ स्टॉप इट जय. काय बडबड करतोयस? तू विसरतोयस तुझं लग्न झालंय. आशू, पण असं कसं बोलतोयस तू? छे, तुला काय वाटलं रे? तुझे गोड गोड बोलणं ऐकून मी विरगळून जाईन? हाऊ चीप. आणि तुला काय वाटलं रे सगळेजण तुझ्यावरच चीप आहेत? तेव्हाही तुझं हेच गोड गोड बोलणं ऐकून ना मी फसले होते. पण आता नाही मिस्टर जयप्रभू. तेव्हाही तुझ्याकडे कुठलेही एथिक्स नव्हते आणि आताही कसलेच व्हॅल्यूज नाही आहेत. मला फक्त एवढंच म्हणायचंय की आय हेट यू. आणि आता तर जास्तच. हे काय? हा कुठला चॉईस? वाव, व्हॉट अ चॉईस. छान आहे ना. एनिवेज, तू हे लवकरच घाल आणि पटकन रेडी होऊन बाहेर ये. ठीक आहे? मेक इट फास्ट. काय झालं? अभिजितला माहिती तुला काय आवडतं आणि काय छान दिसतं. सो रिलॅक्स, इट्स ग्रेट. मेक इट फास्ट. अभिला माहितीये मला काळा रंग अजिबात आवडत नाही. तरी त्याने याला काही एम्ब्रॉयडरी नाहीये, जरदोसी नाहीये, काहीच अट्रॅक्टिव्ह नाहीये. अरे तू इथे आहेस व्हय? अगं पाहुणे आले ना, तयार व्हायला पाहिजे म्हणून दागिने घ्यायला आले होते. हे काय? हे कपडे घालणार आहेस? इतका छान नाहीये ना. खास नाहीच आहे, पण काळा पण आहे. आणि आपल्या घरात ना सणा समारंभाला पण नाही घालत काळे कपडे. म्हणजे तू हे घालशील, सासूबाई किंवा दुसरं कोणतरी उगाच काहीतरी बोलेल. कशाला ना.
तू एक काम कर ना, दुसरा एखादा छानसा ड्रेस घाल. पटकन तयार हो. बिचारी शमिका, आईने सांगितलंय म्हणजे हा ड्रेस घालूही शकत नाही आणि अभिनेच चॉईस केलाय म्हटल्यावर टाकूही शकत नाही. जीजूला फोन करायला असेल तर आताच फोन करून घे. हो ना, उद्या सकाळी मेहंदी उतरेपर्यंत फोनवर बोलता येणार नाही. ए, काय ग त्रास देत आहे मेघनाला? वा, अगं मेहंदी काढणाऱ्या बायका आल्या नाहीत अजून. येतीलच आता एवढ्यात. मेघना, अगं त्या मेहंदीवाल्या मुली आल्या नाहीत तोपर्यंत काहीतरी खाऊन घेतेस का? नको ग, भरवशील ना तू नंतर. ए, मोठी झालीस ना आता, आता काही भरवणार वगैरे नाही मी. अच्छा, उलट आत्ताच भरवून घे, नंतर मी नसणार आहे तुझ्या हातून खायला. आई, जरा भरव तूच तिला. नंतर काय बाबा, नचिकेतच्या आईकडून सगळे लाड करून घेईल ती, मग आपली आठवणही येणार नाही तिला. म्हणजे बघ, तू फोनवरून विचारशील, मेघना खीर केली तुझ्यासाठी, येतेस का? तर हिचं उत्तर असेल, आई नको ग, ते आमच्या सासूबाईंनी ना बासुंदी केलीये, नंतर कधीतरी येईन. काय ग? प्रिया, खूप छान दिसतेस. पण काय ग, आत्ताच तुम्ही इतक्या छान तयार झालात, मग लग्नाच्या दिवशी काय करणार आहात? अरे मामी, बघत राहा. समोरच्यांना वेडं नाही केलं ना तर माझं नाव पण प्रिया नाही. मंजिरी, जरा माझ्यासाठी चहा टाक ग. अभि, काय आहे? एकतर तू तुझ्या बरोबर मला शॉपिंगला नाही घेऊन गेलास आणि हा कोणता ड्रेस आणलास तू मला? तुला माहितीये ना मला डार्क कलर्स आवडत नाहीत. पिंक, रेड असे ब्राईट कलर्स आवडतात मला. मला अजिबात नाही आवडला हा ड्रेस. अगं आईंना पण नाही आवडला. त्या म्हणाल्या
आपल्या समारंभात असे काळे कपडे घालत नाही कोणी. शमिका, काय करू सांग ना. एवढं मोठं फंक्शन आहे घरात, माझ्याकडे साधा ड्रेस पण नाहीये घालायला. शमिका, तू ऐकशील का माझं? मला काहीच ऐकायचं नाहीये तुझं. हातात आले पाहता पाहता सुटून गेले. जाऊ नको ना दूरता, जीव झाला सुना माझी या प्रियाला. प्रीत कळेना. हा माझ्यासाठी आणलास तू? खूप खूप छान आहे खरंच. आवडला? मी प्रिया बरोबर खरेदीसाठी गेलो तेव्हा तिच्या आवडीने तो काळा ड्रेस मला घ्यावा लागला. तरी मी म्हणत होतो की शमिकाला नाही आवडणार तो रंग. आता माझ्या शमिकाची आवड मलाच माहिती असणार ना, म्हणून मग मी गुपचूप हा ड्रेस घेऊन आलो. अजून प्रियालाही माहिती नाहीये. मला खात्री आहे तू याच्यामध्ये खूप सुंदर दिसशील. त्यामुळे पटकन जा आणि हा ड्रेस मला घालून दाखव. ओके बरं जा, पटकन जा, मला चेंज कर. नाही नाही नाही, मी कुठेही जाणार नाहीये. तू वॉशरूम मध्ये जाऊन चेंज कर, कारण हा ड्रेस घालून आल्यानंतर सगळ्यात आधी मला तुला पाहायचंय. अभि, अरे मी कुठेही जाणार नाहीये शमिका. अभि, कशी दिसते मी? आय मीन ओके दिसते ना? अरे सांग ना. हे बघ, तू सांगितलं नाही तर कसं कळणार आहे मला? अभि, अरे मला डोळे भरून तुझ्याकडे पाहते शमिका. किती पाहिलं तरी मन नाही भरत माझं. अभि, कुठे गेला हा? मामी, काय ते आचारी लोक आलेत बाहेर. त्यांना स्वयंपाकघराच्या मागची जागा दाखव. म्हणजे त्यांना ती जागा बघायची. उद्या बरं पडेल ना भांडी कड्या ठेवायला. हो हो, जाऊन दाखवते ना जागा. काय हवं नको ते विचार, आणि काही लागलं तर मला हाक मार. जा.
मामीला काय बाय सांगून आले इथे यायच्यात चल. इथे रोमॅन्स चालला. मला काळा ड्रेस का आणला म्हणून शमिका रागवली असणार आणि अभि तिला मनवत असणार. वाव. प्रिया, काय ग, काय झालं? प्रिया तू आहेस? मला वाटलं कोण आला एकदम. छान आहे ग तुझा ड्रेस. कधी घेतला हा? चला जायचं बाहेर. हो, आई आणि आजीचा हसण्याचा केवढाला आवाज येतोय. बाहेर नुसता गोंधळ चालू आहे. चल लवकर. इतका सुंदर ड्रेस हिला कुठून मिळाला? ही शमिका ना दरवेळी काहीतरी मॅनेज करते आणि माझा प्लॅन फसतो. कसला प्लॅन आखलाय मी? या वेळचा माझा प्लॅन फसूच शकत नाही. पोलीस सगळीकडे शोधतात, पण गुन्ह्याची आणि गुन्हेगारीची पायमुळे जिथे असतात तिथे शोधण्याचं त्यांच्या मनात सुद्धा येत नाही. मंजिरी, मी तुझ्या खोलीत आलो आणि मला शांतता लाभली आणि माझी शांतता संपली. काय खोटं बोलतेय मी? घरात 50 माणसं आहेत, त्याच्यातला आलो कोणी कपडे बदलायला किंवा निजायला म्हणून आणि तू समोर दिसलास म्हणजे काय करायचं? बोंबल, अजून मोठ्याने बोंबल. त्या मेहंदी काढायला आले पोरींना पण कळेल की मी इथे लपलोय म्हणून. बावळाट. आणि इथे कोण येणार आहे तुझ्या खोलीत? तुझा स्वतःचा नवरा सुद्धा येत नाही इथे. मग कोणीच येऊ शकत नाही का? अरे म्हणजे उगाच पनवे ते लावू नकोस, कळलं ना? आणि हे जे काही मी करतोय ते सगळं तुझ्या भल्यासाठी. कारण मला जर का पोलिसांनी पकडलं तर बाळा तुझं काय होईल हे माहिती आहे तुला चांगलंच. आता यापुढचे 2, 3, 4 दिवस माझा मुक्काम माझ्या पुतणीच्या खोली. वा 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 वा. अगे जा ना. नाहीतर तुझ्या सासरचे आणि तुझा नवरा शोधत यायचे इथे. इतका वेळ ही दिसली कशी नाही म्हणून. जा जा.